नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 60 आणि 61. यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. शब्दार्थ. आसक्ती नाहीशी झाली नाही तरी क्षोभ निर्माण करणारी इंद्रिये मनाला ओढून घेतात. बुद्धी स्थिर होण्यासाठी इंद्रियांवर ताबा मिळवायला हवा. यासाठी चित्त स्थिर करून लक्ष योगेश्वरावर केंद्रित करून ध्यान करावे. भावार्थ. साधी गोष्ट आहे की निग्रह केला तर तो मनापासून असावा, जबरदस्तीने नाही. एखाद्या गोष्टीविषयी वाटणारी ओढ कमी झाली नाही तर मन भरकटत जातं आणि त्या गोष्टीसाठी आसुसतं. मन ही अशी गोष्ट आहे की त्यावर ताबा मिळवणं भल्या भल्यांना जमत नाही. हव्या त्या गोष्टीचे मन इतके समर्थन करते की आपल्याला चुकीची गोष्ट ही योग्य वाटायला लागते. पण हेच मन ताब्यात असेल तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही लीलया करू शकतो. तुकाराम महाराज म्हणूनच म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण. प्रसन्न करा म्हणजे मनाला वाटेल ते करा असे नाही, तर मनाला योग्य गोष्टीसाठी प्रवृत्त करा. मनावर आपला संयम हवा. आपण अंतर्मन आत्मा म्हणू ते मनाने ऐकले पाहिजे. मनाच्या मागे आपण धावायचे नाही, नाहीतर मग आली लहर केला कहर व्हायचे. नरहरी महाराज म्हणतात, मन बुद्धीची कातरी राम नाम सोने चोरी. मन आणि बुद्धीच्या द्वंद्वात आपण फसत जातो. मनाला वाटेल ते बुद्धीला पटत नाही, बुद्धीला वाटतंय ते मन मानत नाही. यावर नामस्मरणासारखा दुसरा उपाय नाही. आपल्याला साधे उपाय खरंच एकदा पटत नाहीत. नामस्मरण हा त्यातला एक. अनेकांनी आजमावून पाहिलेला मार्ग. कदाचित फुकट मिळालेल्या गोष्टीचे महत्त्व आपल्याला पटकन कळत नाही. आसक्ती कमी करायची तर बुद्धी स्थिर हवी. त्यासाठी मन ताब्यात पाहिजे. मन शांत करायचं तर ते एका ठिकाणी केंद्रित करायला हवं. त्यासाठी ते ईश्वराच्या ठायी ठेवणं हा निर्धोक मार्ग आहे. नामस्मरण हा सर्वात सोपा उपाय आहे. ईश्वराची भक्ती करायची तर जो समर्पण भाव आवश्यक आहे तो नामस्मरणाने सहज येतो. जडी स्थळी काष्ठी पाषाणी ईश्वर दिसला तर मग दुःखाचे कारणच उरणार नाही. त्यासाठी अनन्य भक्ती मात्र करायला हवी. आज या देवाची उद्या त्या देवाची अशी फिरती भक्ती नको. आपण पूजू तोच सगळीकडे बघू. याचा अर्थ दुसऱ्या देवाचे दर्शन घ्यायचे नाही असा नाही, तर आराध्य एकच असावे त्यावर विश्वास हवा. श्लोक 62 आणि 63. ध्यायतो विषयान् पुंस संगस्तेषुपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. शब्दार्थ. सतत विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषाला आसक्ती निर्माण होते. त्यामुळे या विषयाची कामना उत्पन्न होते. कामना पूर्ण झाल्या नाहीत तर राग येतो. रागामुळे मनुष्य अविचाराने वागतो. अविचारामुळे विस्मरण होते, त्यामुळे अज्ञान वाढते. अशा प्रकारे माणसाची अधोगती होते. भावार्थ. 5 ज्ञानेंद्रिये नाक कान डोळे जीभ त्वचा. विषय म्हणजे या इंद्रियांना आवडणाऱ्या गोष्टी. जसे जिभेला चटकदार चमचमीत पदार्थ हवेत, डोळ्यांना सगळं रंगीत चकचकीत बघायला हवं असतं. सतत आपल्याला काय आवडतंय, काय हवंय, काय मिळावं याचाच विचार करत राहिलो तर मग त्या वस्तू मिळाव्या अशी ओढ निर्माण होते. माणसाचा कल एकंदरीत आरामदायी जीवनाकडे असतो. अहिक गोष्टींना आपण खूप महत्त्व देतो. सुखासीन आयुष्य मिळावे अशी आपली इच्छा असते. आपल्याकडे पैसा, दागिने, संपत्ती, प्रसिद्धी, मान या गोष्टींकडे आपण आकर्षित होतो. कष्टाशिवाय मिळाल्या तरी आपण त्या घेतो. इथे चाक फसतं. कष्टाने आणि तेही जरुरीपुरतंच मिळवा असं शास्त्र सांगतं.
हे तर कोणाला पटत नाही. अर्थात जरुरी म्हणजे गरजेचे किती हे कसे ठरवणार? आज नको असेल तरी उद्या लागेल म्हणून आपण साठवत राहतो. पैसा ही तर अशी गोष्ट आहे की मिळेल तितकी कमीच वाटते. संग्रह, मग तो विचारांचा असो अथवा वस्तूंचा, तो म्हणजे आसक्ती. माझं माझं अन जन्माचं ओझं. आपल्यासाठी वस्तू की वस्तूंसाठी आपण आहोत याचाच बरेचदा विसर पडतो. वस्तू मिळाली नाही, इच्छा पूर्ण झाली नाही की नाराज होतो, निराश होतो, चिडतो, त्रास करून घेतो, दुःख वाटते. यात आपल्या विचारशक्तीचा ऱ्हास होतो. आपल्या अपयशासाठी आपण दुसऱ्याला दोषी धरतो. खरे काय हे जाणून घेत नाही. आपल्याला काहीच पटत नाही. रागात आपण काय करतो ते आपल्यालाही कळत नाही. आपली चूक मान्य करत नाही, यानेच आपली प्रगती थांबते. चुका कळल्याच नाहीत, मान्य केल्या नाहीत, स्वीकारल्या नाहीत, तर त्या सुधारणार कशा? तुकाराम महाराज म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी, परी चेष्टेकरी असू नये. निंदा जोडीयते नाते, नातांना जपणे सोडू नये. जे हितचिंतक असतात तेच तुमच्यातल्या उणिवा सांगतील, त्यांना कधी दूर लोटू नका. जरा कठीण आहे पण खरं आहे. आपल्या मनाच्या वारूला आवरण्यासाठी आवश्यक आहे. म्हणून भारतीय संस्कृती एकत्र कुटुंबाचा पुरस्कार करते. चुका सांगितल्या नाहीत तर मी म्हणेन तेच बरोबर असे होईल, याने अधोगती होते. हे कळतं तेव्हा मात्र खूप उशीर झालेला असतो. अधोगती म्हणजे तरी काय? गैर गोष्टींना अवाजवी महत्त्व देणे, सत्सद विवेक बुद्धी घालवून बसणे, विचारांचा समतोल बिघडवणे, कर्तव्याला चुकणे, अवास्तव अपेक्षा ठेवणे, कर्तेपण स्वतःकडे घेणे वगैरे. या सगळ्यात आपण समाधान आणि मनःशांती घालवून बसतो. अशा प्रकारे काम क्रोधाला घेऊन येतो. क्रोध लोभ आणि मोहाला, मोह अहंकाराला आपल्या मनात स्थान देतो आणि आपल्याला नैतिक मूल्यांचा, कर्तव्यांचा विसर पडतो. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.